नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांच्या आवडीची मालिका तारिणी मालिकेमध्ये आला आहे जबरदस्त ट्विस्ट। ते म्हणजे तारिणीने अखेर राष्ट्रशत्रू महिला अमृतसरमध्ये येऊन लपून बसलेली असते तिला शोधून काढलेला आहे। इकडे केदारने सुद्धा शेखरचा पाठलाग करून त्याच्याकडून सगळी काही माहिती मिळवलेली आहे। तर प्रेक्षकांनो, केदार आणि तारिणीने आता त्यांचं ध्येय गाठण्याची शपथच घेतलेली आहे। चला तर नेमकं हे कसं घडतं ते आपण सविस्तरपणे पाहूया। तर प्रेक्षकांनो, इकडे तारिणीला माहीत झालेलं असतं की राष्ट्रशत्रू आपल्या अमृतसरमध्ये येऊन राहिली आहे आणि ती महिला आहे आणि तिला शोधलं तर नेमका तिचा हेतू काय आहे, ती इथे का आली आहे हे सगळं माहीत पडणार आहे। त्यामुळे आता तारिणी मार्केटमध्ये जात असतानाच तारिणीला एका बाईवर संशय येतो आणि ती बाई मार्केटमध्ये शिमला मिरची खरेदी करण्यासाठी आलेली असते। आता तारिणी काय करते, ती काय बोलते, कशी मागते, कशी बोलते, कशी चालते यावर नजर ठेवून राहते। ती महिला ज्यावेळेला दुसऱ्यांदा शिमला मिरची घ्यायला येते त्यावेळेला तारिणी तिचा पाठलाग करते। आता ती महिला ज्यावेळेला शिमला मिरची खरेदी करून तेथून जात असते त्याच वेळेला तारिणी सुद्धा तेथे जाते आणि जो विकणारा असतो त्याच्याकडे सगळी माहिती विचारायला सुरू करते की ही शिमला मिरची कुठे मिळते, कोणत्या प्रकारे बनवले जाते, असं वेगवेगळे प्रश्न विचारून तारिणी ती बाई कुठून आली असेल या भागाचा पत्ता लावते। आता इकडे ती बाई मिरची घेऊन तिच्या घरी निघालेली असते त्यावेळेला तारिणी तिचा पाठलाग करते। आता त्या बाईला शोधून काढण्यासाठी तारिणीने एक युक्ती लावलेली आहे, ती म्हणजे ती तारिणी काय करते, ज्या बाईने जिथे शिमला मिरची विकत घेतलेली असते तिथेच तारिणी सुद्धा शिमला मिरची विकत घेते आणि तारिणी काय करते, त्या बाईचा पाठलाग करता करता मुद्दामूनच तिला धडकते आणि धडकल्यानंतर त्या बाईच्या म्हणजे तिचं नाव असतं सलमा, त्या सलमाच्या हातातील शिमला मिरच्या सगळ्या काही खाली सांडतात जमिनीवर। नंतर तारिणी काय करते, तिच्या पण हातातील शिमला मिरच्या सगळ्या खाली सांडते आणि सगळ्या शिमला मिरच्या एकत्र भरते। आता तारिणी इथेच खूप हुशारी दाखवते। ती काय करते, तिच्याकडे ज्या शिमला मिरच्या असतात त्यापैकी एका शिमला मिरचीमध्ये लोकेशन दाखवणारं छोटीशी चिप त्या मिरचीमध्ये घालते आणि शिमला मिरची त्या बाईच्या पिशवीत टाकते। आता इकडे तारिणी त्या बाईशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते पण ती सलमा काहीच बोलायला तयार नसते। आता ती तिच्या सांडलेल्या शिमला मिरच्या सगळ्या काही घेते, तारिणीच गोळा करून देते आणि ती बाई घेऊन तिच्या घरी निघते। आता इकडे तारिणी मात्र आता पाठलाग करणं बंद करते। ती बाई तिच्या घरी पोहोचल्यानंतर शिमला मिरची काढते आणि धुवायला लागते। आता ही सलमा जी असते ती या मिरच्या चिरायला घेते। तर प्रेक्षकांनो, इकडे आता तारिणीला त्या चिपद्वारे लोकेशन मिळायला लागलेलं असतं आणि तारिणी हे सगळं विक्रम सरांना सुद्धा फोन करून सांगत असते की मला त्या सलमाचा पत्ता मिळाला आहे आणि मी लवकरच तिला पकडणार आहे। आता विक्रम सर सांगत असतात की आम्ही तुला बॅकअप टीम पाठवतो मगच तू हल्ला कर, पण इथे तारिणी म्हणते बरं ठीक आहे। आता इकडे त्या सलमाने त्या शिमला मिरच्या असतात त्या कापण्यासाठी घेतलेले असतात। आता 1-2 शिमला मिरची कापते आणि तिसरी ज्यावेळेला घेते त्यावेळेला जी चिप घातलेली मिरची असते तीच तिच्या हाताखाली येते आणि त्या सलमाला कळतं की यामध्ये कोणीतरी काहीतरी घातलेलं आहे आणि आपल्याला आता धोका आहे। आता हे कळाल्यानंतर ती काय करते, ती चिप घेते आणि गॅसवर जाळून टाकते। इकडे आता तारिणीला कळतं की लोकेशन दिसणं बंद झालं आहे। आता तारिणीला कळतं की त्या बाईला आपण टाकलेली चिप सापडली आहे। आता तारिणी विक्रम सरांना फोन करून सांगत असते की बॅकअप टीम येईपर्यंत माझ्याकडे वेळ नाही आहे, मी आता लगेचच हमला करणार आहे। आता तारिणी एवढी धाडशी असते की त्या सलमाशी 2 हात करण्यासाठी एकटीच निघते आणि ती सलमा अंदाजे कुठे राहते याचा अंदाज तारिणीला लागलेला असतो आणि ती सलमा जिथे राहते तिथून खिडकीतून बाहेर धूर सुद्धा येत असतो, तो तारिणीला दिसतो। आता तारिणी तिला शोधण्यासाठी तिच्या रूममध्ये हळूहळू निघालेली असते। तेवढ्यातच ही सलमा एवढी हुशार असते की तिच्या ज्या काही सगळ्या डॉक्युमेंट सरकारी असतात ज्या की तिने अमृतसरमध्ये येण्यासाठी वापरलेल्या असतात त्या सगळ्या जाळून टाकते, म्हणजे सगळा पुरावाच नष्ट करते की ती एक शत्रू राष्ट्रातील आहे म्हणून। इकडे तारिणीला मात्र खात्री असते की ही सलमा हे राष्ट्रशत्रूकडून आपल्याकडे माहिती घेण्यासाठी आलेली आहे। तर प्रेक्षकांनो, ती शिमला मिरची वापरूनच ती सलमा खूप मोठं प्लॅनिंग करत असते। आता तारिणी तिच्यावर हमला करते त्यावेळेला ती सलमा सुद्धा तारिणीशी 2 हात करण्याचा प्रयत्न करते
पण तारिणी तिला पकडतेच आणि विक्रम सरांच्या पुढे नेऊन उभं करते. तर प्रेक्षकांनो, या भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत इकडे केदारने आता शेखरला गाठलेलं असतं आणि शेखरकडे बरेचसे प्रश्नांची विचारपूस केलेली असते. आता शेखर त्याला विचारत असतो की तुम्ही आता कौशिकीताईशी बोलत नाही का? त्यावेळेला तो नाही म्हणतो. आता केदार हे सुद्धा विचारतो की तुम्ही जयवंतशी बोलता का? त्यावेळेला तो म्हणतो नाही. आता सगळी खोटी उत्तरं केदारलाही वाटत असतात. प्रेक्षकांनो, इकडे आता केदार शेखरच्या पाठीमागे हात धुवून लागलेला असतो, कारण शेखर आणि कौशिकीताई नेमकं काय बोलतात हे केदारला जाणून घ्यायचं असतं. इकडे आता ती सलमा विक्रम आणि तारिणीच्या हाती लागल्यानंतर तारिणी तिच्यावर आता चांगलंच रिमांड घेते आणि तिला विचारत असते की तुझा अमृतसरमध्ये येण्याचा हेतू काय आहे? आता तारिणी तिला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता सांग, नाही तर तुला इथल्या इथंच संपवणार. त्यावेळेला आता ती घाबरूनच सांगते की आमचा हेतू आहे मुंबईवर हल्ला करणं. आता प्रेक्षकांनो, इथे तारिणी पुढं नवीन आव्हान आलं आहे, ते म्हणजे आता ही एकटीच आहे की आणखीन कोण आहे? मुंबईवर हल्ला करण्याचा यांचा कसा काय प्लॅन सक्सेसफुल होईल बरं? आणखीन कोण लोक आहेत जी मुंबईवर हल्ला करण्यासाठी टपून बसलेली आहेत? तर तारिणी आता पुन्हा एकदा नवीन मिशन सुरू करणार आहे. आता राष्ट्रशत्रूतील एक महिला इथे अमृतसरमध्ये आहे याची माहिती मिळालेली असते. त्याचप्रमाणे तारिणी तिला शोधून सुद्धा काढते. पण आता मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रद्रोही कोण आहेत का, हेच तारिणीला शोधून काढायचं असतं. तर प्रेक्षकांनो, आता तारिणी पुढचं पाऊल कोणतं उचलेल तेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.